यासाठी हा सेमीफायनलचा थरार भरपूर महत्वाचा। टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले VM11 उमरोळी संघाला प्रथम बॅटिंग साठी। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय वरोर एक्सप्रेस प्रज्योत अंबिरे ज्यांनी कालच्या दिवसामध्ये आपल्या वेगानं सर्वांना डॉमिनेट केलं आणि वेगाचा सरताज बादशाह पालघर एक्सप्रेस म्हणून ज्याला आपण संबोधतो तो मात्र प्रज्योत दाखल झालाय इथे गोलंदाजी ट्रॅकवर। बॅटल फार मोठा आहे, द्वंद्व भरपूर मोठा आहे, कारण मित्रांनो हा थरार आहे बी ट्रॉफीचा, पर्व आहे तिसरं। या 3 वर्षामध्ये 4 ट्रॉफीनं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केले। असं वेल मॅनेजमेंट, सुंदर नियोजन, भव्य दिव्य असं नियोजन म्हणजेच एबी ट्रॉफीचा हा दैदिप्यमान असा सोहळा। बोलूया मॅचकडे। तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही करतोय या ठिकाणी वेलकम आणि जातोय या मॅचच्या समालोचन कार्याकडे। गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्योत, समोर आहे हार्ड हिटर बॅटर नाव आहे चेतन पाटील। व्हेरी फर्स्ट बॉल, परफेक्ट यॉर्कर, चॉप केलं चेंडूला आणि सिंगल कंप्लीट केले चेतननं। वेगावरती चांगला उपाय शोधला गेलाय, डिफेन्स पद्धतीने खेळलेला शॉट सिंगल देऊन गेलाय आणि चेतन पाटील झाल्यात ऑफ द मार्क। प्रणय पाटील आलेले आहेत, अप्रतिम अशी कामगिरी एबी ट्रॉफी मध्ये, एक सुंदर झंझावत ज्यांच्या बॅटमध्ये निघालाय, भरपूर धावा ज्यांच्या बॅटमधनं आल्यात आणि VM उमरोळी संघाचा एक महत्वाचा खेळाडू प्रणय पाटील। इथे मिस टाइम आहे का आणि तिथे नो बॉलचा कॉल आहे। चांगलं कव्हर्स केलं होतं, करंट तिथे होते, मात्र पंचांचा कॉल इट्स नो बॉल। आपण बघू शकाल 1+1 2 ने धावसंख्या पुढे जाईल पोहोचले ती 3 धावा स्कोर कार्ड वरती। कालच्या दिवसामध्ये अल्लोट जनसागर, क्राऊडची भरपूर गर्दी आणि नयन पाटील यांची सूचकता। सायरन वाजला जातो, इथे आहे नो बॉल आणि की फ्री हिट। स्कोर 7-3 रन, एक चेंडू झालाय आणि धावा स्कोर कार्ड वरती 3। फ्रीटचा बॉल, प्रज्योत गोलंदाजी ट्रॅकवर। ओ भन्नाट वेग या वेळेला आपण बघतायत, पंचांचा कॉल इट्स अ बीमर आणि DRS घेतला गेला। तिसऱ्या पंचाला बोलवलं जाईल। सध्या मात्र उच्च न्यायालयाकडे धाव। आपण बघू शकाल वॉर रूम मध्ये काय घडेल। पंच या चेक कर आपण, DRS आहे। मुन्ना सर या। तर आपण बघताय त्या ठिकाणी चेक केलं जाईल वॉर रूम मध्ये। आणि पंचांचा कॉल आहे नो। तर आणखीन एक नो चेंडू रिव्ह्यू गमावला गेलाय। आपण बघू शकाल धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचलंय 4 धावा। वेगावरती स्वार होते प्रज्योत, पुढे या ठिकाणी सायरन वाजवला गेलाय। येणाऱ्या चेंडूवरती फ्रीट चा कॉल, 4 धावा। चेतन आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। टेनिस क्रिकेट विश्वातील मातब्बर खेळाडू आपण VM11च्या माध्यमातून इन ऍक्शन बघतोय। ओमकार असतील, राकेश प्रभू असतील, पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस होता, चेंडूला खेळला गेला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये। सिंगलने सॅटिस्फाईड व्हावं लागेल। धावसंख्या 1 ने
कव्हर चांगला आहे तिथे करण यांचा. धावसंख्या 1 ने पोहोचेल. 5 धावा स्कोर कार्डवर. वेग आणि वेग बघायला मिळतोय प्रज्योतकडनं. समोर प्रणय पाटील खूप चांगल्या मोमेंटमने खेळताना दिसत आहेत. प्रणय एक अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज. ओ यावेळेला ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केले. गॅप शोधला गेलाय. चेंडू वेगाने डिपकाऊ कॉर्नरला. पवन किणे तिथे आहेत आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये थोडस का होईना फुटबॉलचं कौशल्य दाखवलंय आणि धावा सेव्ह केल्या. त्या 2 धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 धावा. चांगला ड्राईव्ह होता. ऑन साइडला मजबूर केलं होतं. 38 सर्कल मध्ये आपण बघतायत. 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू. रिस्ट्रिक्शन आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होता प्रणयांचा, परंतु मिडविकेटच्या खेळाडू वेगाने गेले. आपल्या डाव्या बाजूने धावत चेंडूला थांबवलं. ओ यावेळेला चेक करताना गुडलॅनवरून थोडासा राईज झाला. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं, परंतु चेंडू आणि फळीमध्ये नाही आहे संबंध, कारण इथे मात्र वेग वेग आणि वेगावरती स्वार आहेत प्रज्योत आणि प्रत्येक क्षणोक्षणाला विचारतायत फलंदाजांना प्रश्न. चांगली गोलंदाजी मिस्टर प्रज्योत. राईट आर्म ओव्हर द विकेट. याही वेळेला शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु परफेक्ट चेंडू बघायला मिळतोय. लेग बायच्या रूपाने सिंगल झाले कंप्लीट आणि धावसंख्या 1 ने पोहोचेल 8 स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक आपण पहिलं बघतोय आणि चेंडू 5 झालेले आहेत. लास्ट टू गो. दोन्ही मोठे फलंदाज आहेत चेतन पाटील आणि प्रणय, परंतु भन्नाट वेग, चांगली एक्युरेसी, डिसिप्लिन चांगला आहे. फलंदाजाला रीड करतायत. अप्रतिम बघायला मिळतंय प्रज्योतकडनं. पहिला षटक आपल्या नावावरती नोंदवण्याचा आहे प्रयत्न. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू आहे. चेंडू श्रेयस तिथे फील्ड करेल. कालच्या दिवसातला कॅच कोण विसरेल. श्रेयसनं थांबवलेले 6 धावा आणि विहान 11चं जे दडपण होतं ते तिथे कमी झालं. धावसंख्या 9 वर पोहोचलंय. षटकाची झाले समाप्ती. जाऊया डीजे नयनकडे. हॅलो चेक. चला वळूया आपण एक आणखी आपला एक शुभ सन्मान श्री शक्तीचा जागर आपण या मंचावरती केला. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहिले की स्त्री शक्तीचा हा सन्मान आणि तोच सन्मान स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत एक उत्कृष्ट नर्स, अगदी आरोग्य विभागात ज्यांचं काम अगदी उल्लेखनीय काम आहे. आदरणीय सन्माननीय शारदा संतोष घरत मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सन्मान श्री शक्तीचा सन्मान म्हणून सन्मानित करतायत श्रीमती राजश्री रामचंद्र भोईर मॅडम. आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण श्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने सन्मानित करायचं आहे. सौ शारदा संतोष घरत. एबी ट्रॉफीच्या माध्यमातून अतिशय स्तुत्य उपक्रम, अगदी आजूबाजूच्या पंचकृषीतील सर्व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान आपण एबी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहतो. जोरदार टाळ्या होत्यात. वेल डन मॅडम. असेच आपण उल्लेखनीय कामगिरी करत राहा. आपल्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स. सवळी आपण फिरोज आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. अप्रतिम तेजतदार गोलंदाज म्हणून फिरोज. ओ यावेळेला स्वेच्छेचा टीम होता चेतन यांचा. डॉट बॉल. सर आपण बघितलं विहान 11 कडे एक्सप्रेस फास्ट तेज तर्रार गोलंदाजाचा भरणा आहे आणि ते आपले क्लास दाखवत आहेत. एबी ट्रॉफी परबत 3ऱ्या मध्ये फिरोज इथे बॅट केलं. थोडासा चेंज ऑफ द पेस होता. डीप गलीला प्रोटेक्शन आहे, परंतु त्यांना डॉमिनेट करून चेंडू झालाय वन्स बाउन्स ओव्हर द रोप. दॅट्स अ ब्युटिफुल 4 रन. थँक यू. 13 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगलं टायमिंग होतं. चेतन पाटीलचं वेट केलं, वॉच केलं, बॅटचा फेस ओपन केला, डीप गलीला प्रॉपर एक्झिक्युशन आणि रिझल्ट आला इथे 4 धावा. धावसंख्या पोहोचली 13 वरती. फिरोज पुनश्च तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला चेंडू, थोडासा गतीला परिवर्तन करत ऑफ कटर हाताळला होता. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट तिथे आहे. चांगला हिट बघायला मिळतोय, परंतु
सिंगलने मात्र स्कोर पोहोचेल तो 114 रन स्कोर कार्डवर. 14 धावा आपण स्कोर कार्डवरती बघतोय. षटक क्रमांक आहे ते दुसरा आणि चेंडू झालेले ते 3. 9 चेंडू 14 धावा. अजूनपर्यंत गोलंदाजीमध्ये परफेक्ट अचूकता बघायला मिळते. फिरोज असेल, त्याच्यानंतर प्रज्योत. पुढचा चेंडू इथे थोडासा डान्सिंग ग्राउंड विकेट आले. प्रणय चेंडूला उडवण्याचा प्रयत्न आहे, परंतु टप्प्यावरती ज्यांचं नियंत्रण आहे रीड केलं होतं फिरोजनं आणि थोडासा चेंडू पुढे खेळवलाय. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी, सातत्यपूर्ण गोलंदाजी. खऱ्या अर्थाने सातत्यपणा हा तुमच्या यशासाठी पुरेसा असतो. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार आणि डॉट बॉल. चिंता वाढवतील VM11 उमरोळी संघाची, कारण ओपनिंग टीमकडे डीप बॅटिंग लाईन आहे, चांगली गोलंदाजी आहे आणि त्यांना रोखायचं असेल तर धावा तुम्हाला स्थिप टार्गेट ठेवावं लागेल समोर. स्कोर आपण बघतोय 13 वरती 14 वरती थांबलाय आणि या षटकातील चेंडू असेल शेवटचा चेंडू. 14 रन्स स्कोर कार्डवर. फिरोज चांगली गोलंदाजी, 5 चेंडू फक्त दिल्यात 5 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीचं अचूकता बघायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, राकेश प्रभू वेस्टर्नच्या मागे होते. इथे मात्र एका रन्सने सॅटिस्फाईड व्हावं लागेल. षटकाची झाले इथे समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस VM11 15 रन्स स्कोर कार्डवर. नयन अजय भाईच्या साथीला कमी नाही कुणाची. खांद्याला खांदा लावून सचिन दादा जयाबाई. उपेश भाऊ संदीप म्हात्रे, उपेश भाऊ संदीप म्हात्रे साऱ्या दोस्तांना घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. थँक्यू डिसे, थँक्यू न्यूमान. भावेश पवार को बुलाया अब गेंदबाजी के लिए, जिनकी चर्चाएं टेनिस क्रिकेट विश्व में रहती है. उनका खेल देखने का एक मौका है भी ट्रॉफी के माध्यम से तमाम दर्शकों को मिलेगा. सेमीफाइनल का एक बड़ा पायदान और वहां पर भावेश पवार को मिला है तीसरा ओवर. 2 गेंदबाजों में सटीकता दिखाई थी प्रज्योत और फिरोज ने, लेकिन कप्तान की सोच यहाँ पर तीसरे गेंदबाज को बुलाया गया. सामने प्रणय पाटिल इस समय स्कोर कार्ड पर 15 के ऊपर रन इस समय 7.50 के औसत से हो चुके हैं. भावेश राउंड विकेट काफी बेहतरीन कट किया था. इस समय सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा. बाई के सारे स्कोर पहुंचता हुआ 16 के ऊपर. रफ्तार भी है और उसके साथ में कट भी है. फिंगर भी रोल करते हैं और जब लेंथ लाइन अच्छी मेंटेन हो तो जरूर गेंदबाज बल्लेबाज को डोमिनेट करते हैं और यही देखने को मिला है. बयान 11 में एक से एक बेहतरीन खिलाड़ी हैं. पूरा बैलेंसिंग टीम. चेतन पाटिल अब साइक पर. भावेश पवार इस बार 23 स्लाइस करने का प्रयास जरूर था. ड्रिल किया था बैट को चेतन ने, लेकिन लिया है पर DRS. क्या वाइट है या नहीं, वॉर रूम में एक बार फिर देखा जाएगा थर्ड अंपायर के माध्यम से क्या लीगल डिलीवरी है या फिर वाइट बॉल.
चांगला चेंडू डॉट बॉल आणि DRS रिव्ह गमावलाय बॅटिंग टीमनं. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 16. चांगली गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून बघायला मिळते 16 धावा स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू काही वेळेला चेंडूला एक्झिक्यूट केला गेला आहे. चेंडू जातोय सरळ कॉर्नर मध्ये. तद्वर 2 धावा कंप्लीट करतायत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 18 वरती. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि 18 धावा. अजूनही 15 चेंडूंचा खेळ शेष आहे. VM मुंब्रोळी संघाला इथे गिर बदलावा लागेल. भावेश तयार. पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर निघून ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. चांगलं शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तोही बॉल आला डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मॅच मध्ये रंग भरण्यासाठी ते धावा येणं गरजेचं आहे, पण तो परफेक्ट गोलंदाजी. त्यावेळेला कट करताना चेंडू थोडासा बाहेर निघालाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल. अप्रतिम अशी गोलंदाजी. लेग कटर आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि डॉट बॉल. नॅचरल गोलंदाजी. लेफ्ट हँड गोलंदाजाची. इथे सरळ पॅड आणि बॅट वरती चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ मध्ये मात्र चेंडू गेलाय आणि तिथे चेतन पाटीलच्या खेळीला लागतोय. फुल स्टॉप. पूर्णविराम. बाद. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन AB गुप्ता चषक आला. लाख क्रिकेट घेऊन AB गुप्ता चषक आला. 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 थँक यू. न्यूमन अक्षय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. स्कोर कार्ड वरती मात्र इथे धावा बघायला मिळत आहेत आपल्याला. 18 रन स्कोर कार्ड वरती. न्यूमान अक्षय घरत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाज फिरोज. न्यूमान फिरोज येत आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगला शॉट आहे. डिपाकॉट पॉइंटला एक्झिक्यूट केले गेले. NCC सफाळे विपक्ष साईनाथ अर्नाला. 2 संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे, याची नोंद घ्या. नेक्स्ट सेमीफायनल आपल्याला बघायला मिळेल. साईनाथ अर्नाला विपक्ष NCC सफाले यांच्यामधलं बॅटल. दबाई स्कोर कार्ड वरती 19. चौथं षटक आणि चेंडू दुसरा बघायला मिळतोय. बन्नाट वेग. पंचांचा कॉल. वाईड बॉल. 100च्या रूपानं स्कोर कार्ड 20 वरती पोहोचेल. अक्षय घरत आलाय. एक हार्ड हिटर बॅटर आहे. पालघर विभागातील एक नामवंत ऑलराऊंडर मध्ये ज्यांचं नाव घेतलं जात आहे. बॅट हवी आहे. न्यूमान. अक्षय. धावसंख्या पूर्णतः स्थिरावलेली आहे 20 धावांवरती. फिरोजांचं वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं चौथं षटक. याच्यानंतर आपण बघणार आहोत AB ट्रॉफी दुसरा सेमीफायनल. तिसऱ्या पर्वातील NCC सफाळे विपक्ष साईनाथ अर्नाला यांच्यामधला बॅटल. फिरोज. अतिशय चांगला चेंडू आहे. वेगवान मारा पायावरती करताना एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागतं. लेग बायच्या रूपानं सिंगल झाले कंप्लीट.
धावसंख्या पोहोचेल ते 21. 21 स्कोर कार्डवर पूर्णतः शांत ठेवले गेले VM11 उमरुलच्या फलंदाजांना. त्याच्या मागचं कारण वेग आणि टप्प्यावरती नियंत्रण. खूप चांगले वेगवान चेंडू हाताळले जातात. ऑफ कटर लेग कटरचा एक सुंदर मारा बघायला मिळतोय फिरोजकडनं. काही वेळेला गतीला परिवर्तन केलं आणि प्रणय पाटीलला पाठवले बॅक टू द पविलियन कडे. आणखीन एक आदरा बसतोय VM11 उमरोळी संघाला. स्नयन आपला सम्राट दरार आहे रे, तुला करणार नाही, तुला भरणार नाही, आपला डेंजर कारभार आहे रे. उडतोस रे, फिरतोस रे, कावळ्याचा बनवून थवा. आपली टोळी आहे वाघाची रे, तू खपशील नडशील जावा. तुझं तिथं या हवा दे तुझ्या हाय आपली हवा. तुझं तिथं या हवा दे तुझ्या हाय आपली हवा. थँक यू न्यूमन. कीर्तिश घरत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. बिरवाडीचा वंडर बॉय मिस्टर कीर्तिश. बिलाल शेखेच्या माध्यमातून अप्रतिम झेल बघायला मिळाला. भिवंडीला बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. धाबा आहेत स्कोर कार्डवरती 21 न्यूमन कीर्तिश घरत एक अप्रतिम फलंदाज आहे. बघू एक चांगलं बॅटल बघायला मिळेल. एका बाजूने लईनी गोलंदाजी करतायत फिरोज आणि त्यांच्या समोर आलाय बिरवाडीचा वंडर बॉय कीर्तिश घरत. पुढचा चेंडू. ओहो वेग आणि वेग 50 वेग आहे आणि वेगावरती टप्प्याची अचूकता आणि त्याचं उत्तर आहे यश. एक परफेक्ट गोलंदाजी ज्याला म्हटली जाते ती बघायला मिळते फिरोज कडनं. धावा स्कोर कार्ड वरती 21 आणि या षटकातील पुढचा चेंडू कीर्तिश घरत. काही वेळेला मात्र डॉट बॉल. कीपर आणि गोलंदाज आपण बघू शकाल पूर्णतः फलंदाजाला प्रत्येक चेंडूवरती बेट करताना डॉट बॉल आलाय. या षटकातील असेल शेवटचा चेंडू आणि स्कोर कार्ड थांबलंय 21 वरती. फिरोज तयार. याही वेळेला पॅड आणि बॅट मध्ये लाऊड अपील आणि डॉट बॉल. 3 चेंडू एका जागेवरती ठेवले कीर्तिशला. षटकाची झाले समाप्ती. 21 येणारे 6 चेंडू शेवटचे असतील VM11 उमरोळी संघाकडे. स्नान पाटील. पालघर हॅलो जिल्ह्यात चेक. चला वळूया पुन्हा एकदा आपण शुभ सन्मानाकडे. आपण स्त्री शक्तीचा सन्मान या सन्मानाने आपण सन्मानित करणार आहोत. जिल्हा परिषद सदस्य विद्यमान जे आहेत मायखोप या विभागातून जे सदस्यत्व करतायत आदरणीय सन्मान्य सौ सीमा रावते मॅडम उर्फ बटवा म्हणून ज्यांना प्रसिद्धी प्राप्त झालेली आहे अशा सौ रीमा रावते मॅडम यांचा यथोचित सन्मान सौ मिनल प्रतीक भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. या आदरणीय सन्मान्य सौ सीमा रावते मॅडम जिल्हा परिषद विद्यमान ज्या जिल्हा परिषदच्या सदस्य आहेत यांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय. सौ मिनल प्रतीक भोईर यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम मॅडम. आपलं शुभ सन्मान शुभ स्वागत. या ठिकाणी एबी ट्रॉफीच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जागर मात्र अगदी स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून केला जातोय. ओव्हर टू दी कॉमेंट्री बॉक्स. सन्यमान दाखल झालाय. प्रीतम गोलंदाजी ट्रॅकवर. दक्षिण डहाणू गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत मिस्टर प्रीतम. सातत्याने चांगली कामगिरी करणारे टेनिस क्रिकेट विश्वातील एक अप्रतिम असे ऑलराऊंडर. सध्या गोलंदाजी ट्रॅकवर प्रीतम. पहिला चेंडू वळवलाय आणि तो सातोय सरळ शॉर्ट थर्डमॅनला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि बाईच्या रोपण 22 वर पोहोचलंय. 22 पुढचा चेंडू आपण बघतोय. प्रीतम बारी पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल. साईनाथ अर्नाला विपक्ष NCC सफाले दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं.
महत्वाचा टॉस सेकंड सेमी फायनल. पुढचा चेंडू प्रीतम बारी राऊंड विकेट. याही वेळेला आपण बघतोय भन्नाट वेग आहे. विहान इलेव्हनच्या प्रत्येक गोलंदाजाचा वेग हा खूप वेगवान मारा बघायला मिळतोय. मग प्रज्योत असतील, फिरोज असतील, भावेश असतील आणि त्यानंतर प्रीतम आणि आणखीन एक आपल्या पालघर विभागातील नामवंत गोलंदाज मिस्टर पंकज पाटील. भरपूर असे तेजतर्रार गोलंदाज आहेत विहान इलेव्हन कडे. मिस्टर प्रीतम पुढे तयार. यावेळेला आपण बघतायत चेंडू सरळ लेग गलीला फील्ड केला गेलाय. वाईट +1 धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 24 वरती. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार प्रीतम बारी. शेवटचे 4 चेंडू. ही वेळेला चांगला चेंडू आहे. अप्रतिम कव्हर्सला एक्झिक्यूट केला गेलाय. कव्हर पॉइंट मधनं करण मोरे सुंदर फील्ड करतायत. तद्वर धावा मिळतायत या ठिकाणी 2 आणि धावसंख्येत पोहोचले ती 26 वरती. शेवटचे 3 चेंडू आहे. आपण बघतायत काय जबरदस्त डिसिप्लिन चेंडू हाताळला गेलाय. आमचे सर्व क्राऊड आपण बघू शकाल शांतपणे आपल्या जागेवर बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. ज्याच्या वेळेला संधी मिळेल कॅमेरामनला थोडंसं कॅच करा जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल. आमच्या सर्व क्राऊड आमचे क्रीडा रसिक वर्ग आहेत त्यांना AB ट्रॉफीच्या माध्यमातून पर्व 30 आणि काही गोल्डन मेमरीज आपण साठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या वेळेला कॅमेरामॅन कडे वेळ असेल त्यावेळेला आपण ते कॅचअप करा. डॉट बॉल आला. शेवटचे असेल 2 चेंडू. खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाजानं आपली जिम्मेदारी इथे हँडल केले आणि विहान इलेव्हनला एका सुस्थितीमध्ये घेऊन जाण्यासाठी जी परिपक्वता हवी असते ना ती प्रत्येक गोलंदाजाने इथे दिले. इथे डीप पॉकेट पॉइंटला उडवला चेंडू आणि याला चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचेल ती 30 धावा. शेवटचा चेंडू शेष 30वा. 29 चेंडूचा खेळ संपलाय. अक्षय घरच्या बॅट मधनं डीप पॉकेट पॉइंटला एक्झिक्यूट करत आला एक चौकार. शेवटचा चेंडू असेल आणि गोलंदाजीसाठी येत आहेत प्रीतम बारी. सन्मान प्रीतम पुढे शेवटचा चेंडू घेऊन आपल्याला चांगला आणखीन एक कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू वेगानं जातोय. डिपेक्सचा कव्हर्सला पमन केने चेंडूला फील्ड करतायत. तद्वर 2 कंप्लीट झालेत. बॅकअप आहे तिथे. तिसऱ्या धावेचा अटेम आहे. शेषला मात्र डॉमिनेट करत 4थी धाव होईल का पूर्ण. तर इथे मात्र धावा पण बघतायत 3 की 4. 4 धावा आणि धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. पोहोचले 34. 35चं टार्गेट समोर असेल. सेकंड इनिंगला जसा होईल प्रारंभ आपण करूया. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये परिवर्तन आणि ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांना.
हॅलो चेक. चला पुन्हा एकदा वळूया आपण या मुख्य मंचावरती विराजित असलेल्या आदरणीय सन्माननीय मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत श्री सलील करंजीकर व त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय मनीषा करंजीकर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. या दाम्पत्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. श्री व सौ दोन्ही, श्री सलील करंजीकर व सौ मनीषा करंजीकर, आपणास दोघांनाही मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. तर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान राजेशजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. या राजेशजी पाटील, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे सौभाग्यवती मनीषा करंजीकर व श्री सलील करंजीकर सरांना. वेलकम. आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत आहे एबी ट्रॉफीच्या माध्यमातून. आपणास विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्यावा. थँक्यू सो मच. चला, साईनाथ अर्नाळा आणि NCC सफाळे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. एबी ग्रुप ट्रॉफी 2024 आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. एक छोटी टोटल आपल्याला पाहायला मिळते. 35 धावांचं लक्ष्य. पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात, या पालघर जिल्ह्यात प्रकाश होतात. अजय भोईर घेऊन आला, अजय भोईर घेऊन आला. लाख क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. लाख क्रिकेट घेऊन एबी ग्रुपचा चषक आला. एबी ग्रुपचा चषक आला, एबी ग्रुपचा चषक आला, एबी ग्रुपचा चषक आला, एबी ग्रुपचा चषक आला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर स्टार आपल्याला पाहायला मिळत आहे. जय बजरंग गोरसाई बी टीम कडून एक फॉर्मॅट खेळत असताना पवन केनेचा प्रवास सुरू राहिला आणि पाहता पाहता ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी पदार्पण केलं आणि मागे वळून पाहिलं नाही, तर SP संघातून खेळताना ज्याचा प्रवास सुरू झाला ओमकार देसाई ओमी, आणि बऱ्याच खेळाडूंना मात्र त्याने संधी दिली आपल्या संघामध्ये. अशा प्रकारचे हे दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट ज्यांनी आपल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर खेळले, परंतु एका साईडला मात्र आपण पाहिलं तर आज आयकॉन प्लेअर म्हणून संतोष जाधव पिण्याला आपण पाहतात, विजय जाधव यांचे बंधू. एका साईडला आपण पाहिलं तर अक्षय घरतला आपण पाहत आहेत. ग्रामीण भागातून एक छोट्याशा गावातून काटाळे या गावातून ज्याचा प्रवास सुरू राहिला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्याने मात्र ओपन संघामध्ये बिलॉंग केलं. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं क्रितेश घेरत अंडरम पासून क्रिकेटचा प्रवास सुरू आणि त्यानंतर ओरममध्ये काय क्लास बॅटिंग. पहिल्याच बॉलवर A1 पवन केनेच्या बॅटमधून कणखर दर्जेदार षटकार, वंडरफुल सिक्सर. ट्रॉफीला आला प्रतीक भाई, उदय दादा आहे तो कुमार भाई. आमचा जयकांत दादा. थँक्यू. अख्खू टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला काही जबरदस्त हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. धनित राऊतच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवर खरपूस समाचार. ऑन साईडला पुल केला जातोय, चेंडू निघून जाईल. फिल्डर सुशांत वजे
पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय गेल्या मॅचचा हिरो. एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7 या धावसंख्येवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर. आमच्या लाडक्या तमाम क्रिकेट प्रेमींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. आज नारी शक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व नारी शक्तीला सलाम. आणि आमचे प्रमुख मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून अजयदादा भोईर यांच्या विनंतीस मान देऊन आज आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑन साइडला ओमकार देसाईच्या बॅट मधून पॅटर्न शॉट. टायगर अभि जिंदा आहे दर्शवत असताना फ्लॅट 6 षटकार. प्रकाश जोतात या पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट खेळ. थँक्यू. 13 धावा फलकावर ओमकार देसाई या वेळेला यासाठीच ओळखला जातो. सुपर बॅटिंग करत असताना वेगवान मारे जरूर आहेत परंतु वेगे बरोबर परफेक्ट फलंदाज रीड करतायत. बॉर्डर हँडचा खूप चांगला वापर केला. वेग चांगला होता परंतु नियंत्रण नव्हतं. त्या कारणास्तव चेंडू मात्र डायरेक्ट जाऊन विसावला गेला. विकी पाटील यांच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा इशारा आला जतीन भोया सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर 35 धावांची एक छोटी टोटल पाहायला मिळते. ऑन साइडला काय कनेक्ट केलाय जबरदस्त. सरळ चेंडू निघून येईल. प्रतीक यांच्या स्वागतासाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गुड शॉट. च्या ट्रॉफीला आला प्रतीक भाई. उदय दादा आहे तो कुमार भाई. थँक्यू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. चला साईनाथ अर्नाळा टीमचा कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी विघ्नेश. पुन्हा एकदा बॉलर तयार धनीत राऊत. ऑन साइडला पुलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं. डिस्पॅच केलंय निलेश किने यांच्या स्वागतासाठी. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. एबी ग्रुप ट्रॉफी. षटकार. प्रकाश जोतात या पालघर जिल्ह्यात प्रकाश जोतात. अजय भोईर घेऊन आला. अजय भोईर घेऊन आला. लाख मोलाचं क्रिकेट घेऊन एबी गुप्ता चषक आला. थँक्यू. काय ते फुटवर्क, काय ते टायमिंग, काय तो षटकार. समजा ओके. ग्रेट बॅटिंग. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट हा ट्रेडमार्क आहे. पसंतीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. आउट ऑफ द पार्क. डिस्पॅच केलं. काय मिडल ऑफ द बॅट ने चेंडू कनेक्ट होत असताना स्वीट टायमिंग. गोड आवाजात गोड षटकार. स्वीट अँड स्मार्ट. सिक्सर. 30 धावा फलकावर. बाईचा आहे नादच भारी. एबी ग्रुपच्या नावाची झाली या चर्चा सारी. ग्रेट बॅटिंग. जबरदस्त आपण पाहतायत. सुपर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये धनीत राऊत महागडे ठरले गेले. 30 धावा कुठल्या. ऑफ साईडला पवन केनेच्या बॅटमधून बिटवीन द गॅप मध्ये खेळला गेला. स्कोर इज लेवल. प्राईड ऑफ भिवंडी 2 खेळाडू गुरसई बी टीम मधून आज यांनी मात्र जबरदस्त आपली ताकद नजाकत सर्व काही दाखवलंय. ऑल इंडिया ओपन खेळत असताना. तर ISPL चा बेस्ट बॉलर भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि इथे मात्र विकेट मिळेल. अक्षय गरत कोणतीही मिस्टेक करणार नाही. पवन केनेच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पवेलियन. गॉन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण करूया टॉस. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन विघ्नेश आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर उमेश. एका धावेची आवश्यकता आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आणि करतोय कॉइन स्पिन आदरणीय
अजयजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीनवरती आपण बघतायत. टेल इज कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय. काय असेल आपला निर्णय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. महत्वाची मॅच आहे. ओपनिंग टीमला किती धावापर्यंत थांबण्याचं प्लॅनिंग असेल? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्यांनी धावा जास्त केल्या तर ते आमचं टार्गेट पूर्ण करायचं असेल. बेस्ट ऑफ लक. टॉस हरलात. प्रथम बॅटिंग करायचे. कुठला आयकॉन खेळाडू आज आपल्याला दिसतील खेळताना? युवराज डुगले आहे आणि एक गुजरातचा दुसरा आहे. आता प्रथम बॅटिंग करायची. विकेट खूप चांगले, तेच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. बॅटिंग करताना किती धावा? जे तमाम क्रीडा रसिक वर्ग या ठिकाणी आहेत त्यांना एक एन्जॉय करायला मिळेल मॅच. किती धावा असतील? 60. एस बेस्ट ऑफ लक. वळूया. टॉस जिंकला इथे मात्र साईनाथ अर्नाला संघानं बंद टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट आणि आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी NCC सफालेला. वळूया पण नयन पाटीलकडे. त्या अगोदर आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि प्लेअर